आता जेव्हा मी इथं या ठिकाणी आलो होतो, बारकू शेठ इथूनच काहीतरी आले होते बरं का. हां सॉरी, आय एम सॉरी, किरण शेठ. तर किरण शेठ नाव विचारलं, म्हणलो कोणाची डेअरी काय आहे. तर किरण शेठ म्हणले मी कामाला इथं, आणि वेगळीच काय उत्तरं दिली. आणि किरण शेठ तर ते हे तुम्ही मालक आहेत ना. मालक म्हणायचं मी मालक आहे. काय झालं, मी थोडं तर काय झालं, आम्ही टेन्शनमध्ये होतो आणि टेन्शनमध्ये असल्यामुळे तुम्ही तेवढं योगायोगाने आल्या. मी तर जेवत होतो आणि मुलं मला बोलवायला आले आणि मी पण पळत सुटलो आणि मला दम लागला. त्याच्यामुळे तो अजून टेन्शन वाढलं मला. तुम्ही जरा थकले होते, श्वास घ्यायला पण त्रास होत होता. दुसरं काही नाही आहे. हे काय आता हे आता सगळ्यात महत्त्वाचं हा आपला आरो प्लॅन्ट आहे. म्हणजे प्लॅन्टला सगळं लागणारं पाणी आपण आरोचं वापरतो. त्यानंतर आपल्याला जे क्रेटमध्ये किंवा हा प्रॉडक्ट आहे जो बनून जातो, त्या प्रॉडक्टला जो आईस लागतो तो आईस आहे आपल्या बाजूला. इथंच मेकिंग होते. हो, आईस आरूच्या वॉटरची आपल्यासाठीच वापरतो, आपल्यासाठीच वापरतो तो आपण. त्यानंतर बॉयलर वगैरे, शेजारी कॉम्प्रेसर आहे. आत्ता हे जे पूर्ण आम्हाला जे हायजेनिक युनिट करायचे, म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही बॅक्टेरिया ग्रोथ नाही झाल्या पाहिजे, कोणतं पब्लिक बाहेरचं वर्कर सोडून आले नाही पाहिजे, त्यासाठी हे काम चालू आहे. अच्छा, बर. मग आता इथं आरो प्लांट आहे. हो. इथं काय म्हणाले, आईस प्लांट. आईस प्लॅन्ट आहे. बाजूला हा कॉम्प्रेसर रूम आहे आमचा. काय होतं कॉम्प्रेस? कॉम्प्रेसर म्हणजे हे IBT टेम्परेचरसाठी तो चिल्ड केला जातो. -डिग्रीपर्यंत न्यायचं काम असतं त्याचं, आणि तो आपण प्रोडक्शनला वापरतो. आत्ता आपल्याला जी नवीन मायक्रोबेल लॅब करायची, त्याच्यासाठी हे काम चालू आहे. म्हणजे जो आपला दिवसभराचा जो प्रॉडक्ट बनला आहे तो चेक करूनच बांधला जाईल लोकांना, जेणेकरून खूप चांगलं आपल्याला देता येईल. हा आमचा आज प्रयत्न आहे आणि तो आम्ही अगदी मनापासून करत आहोत. आता मला वाटतं आतमध्ये काहीतरी चालू आहे. काय प्रोसेस वगैरे चालू आहे. आपला स्किमिंग वगैरे आता चालू आहे आपलं. स्किम मिल्क म्हणजे स्किम मिल्क आपल्याला दुधाचं पूर्ण हा प्रॉडक्ट बनवताना पूर्ण फॅट काढावं लागते. पूर्ण फॅट काढल्यानंतर करण्यासाठी. हा प्रोटीन करण्यासाठी. एका लिटर मध्ये किती प्रोटीन देता तुम्ही? आपलं याच्यामध्ये 10% प्रोटीन आहे. म्हणजे आपण 250 ml जी बॉटल देतो किंवा पाऊच देतो ना, त्याच्यामध्ये आपलं 25 ग्रॅम प्रोटीन जातं. 100ला 250च्या पॅकेटमध्ये 25 ग्रॅम प्रोटीन जातं. साहेब हा खूप चांगला प्रॉडक्ट आहे. मग 100 ग्रॅम 1 लिटर मध्ये. हो, मग ते कोणत्या ब्रँडला देतात ते दूध? प्रोविलॅगलाच देतो सर आपण. अच्छा, ते दाखवतो का त्याचे पॅकेट्स वगैरे काय काय असतील? एक पॅकेट आणा ना इकडे. पॅकेट दुधाचे पण आणा. बनवतोय का ना. म्हणजे आणि हे टाईप कधी केलं प्रोविलेक बरोबर? प्रोविलॅग बरोबर साहेब आम्ही तसं 7 वर्षापासून काम करतोय. प्रोविलॅग अन्य आमच्याकडून सगळं प्रोडक्शन घेते असं नाही. BMसाठी काम करतात ते, सांगलीसाठी करतायत. बाकीचं बारामतीला करतात काम ते, पेठ नाक्यावरती करतायत. अन्य त्यांचे जे अदर सोर्स आहेत त्यांना जिथं जिथं चांगली क्वालिटी वाटली, जे चांगलं काम करतायत त्यांच्यासोबत आज प्रोविलॅग काम करते. कारण त्यांच्याकडं जे रिपोर्ट आहे डेली अपडेट रिपोर्ट. दूध चांगलं आहे त्याच्याकडून घेणार. हो, बस तुमचं दूध चांगलं आहे म्हणून तुमच्याकडून घेत आहे. इंटिमेशन आम्हाला असे. आणि ती व्यक्ती न्यूझीलंड यासारख्या ठिकाणी शिकलेली आहे. बाहेर 9 वर्ष ते होते. कोण? रुनवाल, सिद्धार्थ रुनवाल म्हणून ही व्यक्ती 9 वर्ष बाहेर राहिलेली आहे. पूर्ण या दूध व्यवसायामध्ये त्यांचं पूर्ण नॉलेज आहे आणि त्या गायडन्सच्या अंडर आम्ही हे युनिट चालवतोय. जे जे मॉडिफिकेशन करायचं आहे, जो जो बदल करायचा आहे त्यांनी सांगितल्यानंतर तो बदल आम्ही लगेच कामाला चालू करतो. कारण उद्या त्यांनी सांगितलेली पूर्तता झाली नाही तर ते आमच्यासोबत काम करणार नाही. 7 वर्षापासून 7 वर्षापासून आम्ही दररोज किती लिटर देता प्रोविलॅगला? प्रोविलॅगला आता आमचं मिनिमम प्रोडक्शन सगळं 20,000 लिटरचं जाते. अच्छा, म्हणजे ते 4,000 लिटर आपलं याचं प्रोटीनचं जातं आणि बाकीचं जे आहे ते पाऊचमध्ये त्यांना पॅक होऊन जाते. असे 4,000 नाही, म्हणजे समजून घ्या 20,000 लिटरचं लिटर काम करतो. हे काम करतो. फक्त प्रोसेस करून हे ते 15,000 लिटर पैकी फक्त 15,000 लिटर मध्ये फक्त 4,000 लिटर दूध. हो. बाकीचं 11,000 लिटर ओतून द्यायला वेस्टेज जातं त्याच्यामध्ये. आणि बाकीचं 5,000 लिटर जे दूध आहे तर ते दूध तुम्ही पाऊच पॅकिंगमध्ये करून पाऊच देतो. पॅकिंग मध्ये त्या प्रोविलॅगलाच करून देता. आणि अजून दूध कोणाला विकता? नाही, ते जे बाकीचे गवळण, गो फार्म हे 2 ब्रँड आमच्याकडे होते ते साधारण 700-800 लिटर आहे. जास्त नाही ते. 2100 लिटर. हा, जास्त नाही ब्रँड ते. आणि जे लूजमध्ये टँकर देतो आपण तो 9,500चा देतो. तो कोणाला देत होते? तो अथर्व मिल्क डिस्ट्रीब्युशन ओंकार गावडे त्यांना देत होतो आपण. ओंकार गावडे म्हणजे काय त्यांची कंपनी आहे का? किरण शेटचे भावी आहेत ते, बारके भाऊ. म्हणजे त्यांचा बी भावाचा व्यवसाय आहे तिकडे? हो, पण तो आमच्या अगोदर म्हणजे 2008च्या अगोदर 3 वर्ष सुरुवातीपासून आहे त्यांचा चालू.
ते सुद्धा 3 ते 4 ठिकाणावरून तुम्ही मगाशी आता काय झाली गडबड काय झाली समजून घ्या. तुम्ही मगाशी काय म्हणाले समजून घ्या. 20,000 लिटर कलेक्शन आहे हा. आणि आता जर तुमचा हिशोब काढला तर तुम्ही 30,000 लिटर विकता असं होतं. मध्ये लूज पॅकेजिंग वगैरे जातं ते 20,000पर्यंत जातं आपलं आणि 10,000मध्ये लूज टँकरमध्ये जात होतं आपलं. ठीक आहे चला. तर हे बघा प्रोविलेक कंपनीचं हाय प्रोटीन मिल्क आहे हे. आणि इकडं जरा जाऊ का, इथं पाऊस पडतो इथे ना. हां हां चला. 25 ग्रॅम प्रोटीन हे 250 ml ची बॉटल आहे ना. 250 ml. पाऊस यायला लागला. 250 ml च्या पॅकेटपासून 25 ग्रॅम प्रोटीन मिळते. आणि आपल्या भारतामध्ये प्रोटीनची जी काही हे आपलं ड्रेनेज लाईन आहे. अच्छा म्हणजे जे प्रोटीनचं उरलेलं जे काही दूध आहे त्याच्यामधून निघून जातं. हे दाखवा याच्यामध्ये. म्हणजे हे बघा का बाकीची लोक हे सांडपाणी काही एक थेंब सुद्धा जाऊन देत नाही. याचे पण वेगवेगळे बनवतात. तो मोठा खरं तर मोठा स्कॅम आहे. पण खरं तर हे बघा जे काय प्रक्रिया करून राहिलेलं आहे समोरासमोर हे ड्रेनेजमध्ये जाते. तर या इकडे जरा आपण दाखवूया. इथं तुमच्याकडे आईस पण चांगला दिसतोय. काही हा ठिकाणी पर productsला- काळा खराब नाही ice सर, हा असतो. चांगल्या बोरवेलच्या पाण्यापासून आणि आरो फिल्टर आहे आमच्याकडं. सगळंच्या सगळं कंटिन्यू एका तासाला 3,000 लिटर आरो वॉटर तयार ठीक आहे होतं. ठीक आणि आहे. तो आता हे बघा हे इंडियाज फर्स्ट हाय प्रोटीन मिल्क मेड फ्रॉम ओनली प्युअर स्किम्ड मिल्क. स्किम्ड म्हणजे साई. त्याचं ते सगळं फॅट वगैरे काढून जे काय प्रोटीन आहे ते प्रोटीन घेतलं जातं. आणि या 250 ml याच्यामध्ये 25 ग्रॅम प्रोटीन आहे. आणि हे प्रोविलॅक कंपनीचा हा ब्रँड आहे. आणि याची प्राईस काय सर? 90 रुपये सर. 90 रुपये. 90 असेल. इतकं महाग असं. हां म्हणजे हो. आता 15,000 लिटरमध्ये 4,000च होते तर होणारच. बरोबर. अच्छा. आणि पिशव्या कुठे आहेत पॉलिथिनच्या? एखादी पिशवी एक पॅकिंगची पिशवी आणा ना. पॅकिंग नाही केली. पॅकिंग चालू करणार आता 1 तासापर्यंत प्रोसेस चालू मला आहे. तो फोटो पाठवू शकतो. पॅकिंगचा वगैरे फोटो पाठवतो. पण आता हे तुम्ही स्वतः टेस्ट करून पहा म्हणजे नाही. लक्षात येईल. तसं नाही. हा ते पूर्ण- कसं आहे ज्याच्या का प्रोटीनची कमी आहे हो. पैलवान लोक ते जास्त घेतात. बरोबर. किती रुपये म्हणाला? 90 रुपयाला सर. ओके. आणि पिशवी कितीला आहे आपल्या बाकीचं जे काय आहे प्रोविलॅकला? प्रोविलॅकचं सगळ्यात महत्त्वाचं सर यांची डिलिव्हरी होम डिलिव्हरी. प्रोविलॅकचं रिटेलला कुठेही दूध नाही. प्रत्येकाच्या घरोघर जाऊन हा प्रॉडक्ट त्यांना द्यावा लागतो. त्यांची जी पॉलिथिन वगैरे त्याचे फूड ग्रेड म्हणजे स्टँडर्ड लेवलचं काम आहे. लोकल अजिबात नाही आहे. मी तुम्हाला तो पाऊच वगैरे पाठवतो थोड्या वेळामध्ये तयार झाल्यानंतर. तो तुम्ही चेक करू शकता. काय अडचण नाही त्या गोष्टी.